आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त सर्व शिवसैनिकांनी शक्तीस्थळावर जाऊन दर्शन घेतले। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिथे जाऊन पक्षप्रवेशचा कार्यक्रम घेतला। त्यामुळे मन दुःखी झाले असे केदार दिघे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। त्याचं कारण असं आहे की उभ्या ठाण्याला आणि संपूर्ण महाराष्ट्राला काल जी गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांची जयंती झाली त्या बाबतीत अनेकांनी आपल्या प्रसार माध्यमातनं, सोशल मीडियाच्या माध्यमातनं आणि स्वतःहून जे वर्षानुवर्षाची परंपरा आहे त्या अनुषंगाने शक्तीस्थळावरती येऊन नतमस्तक झाले आणि दिघे साहेबांप्रती असलेला त्यांचा आदर, त्यांच्या बाबतीतलं प्रेम हे प्रत्येक जण वर्षानुवर्ष व्यक्त करतोय। पण त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी बघितलं असेल की काल संध्याकाळी ज्या वेळेला बातम्यांमधनं हे आलं की तिकडे पक्षप्रवेश होत आहे, हे बघून कुठेतरी दुःख झालं। याच्यावरचं कारण असं आहे की दिघे साहेबांच्या शक्तीस्थळावरती सर्वात पहिल्यांदी मी माझ्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून भजन स्पर्धा आयोजन केले। याच्यावरचं कारण असं होतं की ज्या व्यक्तींनी उभं आयुष्य समाजाकरता त्याग केला, समाजासाठी घालवला, या ठाण्याच्या उत्कर्षासाठी घालवला, त्याच्या ठिकाणी अशा सात्विक आणि चांगल्या गोष्टी व्हायला पाहिजेत। आणि त्या शक्तीस्थळावरला अनेक लोकांना, विविध समाजातील सामाजिक काम करणाऱ्या आणि जे आपल्या वेगवेगळ्या पक्ष आहेत तिथल्या कार्यकर्त्यांना एक वेगळ्या पद्धतीची ऊर्जा मिळते, प्रेरणा मिळते। पण काल जो पक्षप्रवेश तिकडे त्या शिंदे गटांनी घेतलाय, खरोखर दुर्दैवी गोष्ट आहे। कारण की ज्या गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी त्यांच्या आनंद आश्रमामधनं उभं आयुष्य लोकांना जोडण्याचं काम केलं, तिकडे लोकांना तोडण्याचं काम त्या ठिकाणी चालू होतं। आता ते असं म्हणू शकतील की आम्ही आमच्या पक्षामध्ये जोडण्याचं काम करतोय, अहो पण शेवटी तुम्ही लोकांना तोडताच होतात ना दुसरीकडनं। ज्या दिघे साहेबांच्या आनंद आश्रमामध्ये कधी स्वतःची पाठी दिघे साहेबांनी लावली नाही, कधी स्वतःचं नाव लावलं नाही, तिकडे त्या आनंद आश्रमाला या लोकांनी स्वतःच्या पक्षाचं कार्यालय बनवून टाकलेलं आहे। इथपर्यंत ही गोष्ट तरी ठीक होती, पण त्याही पलीकडे जाऊन मी अनेक वेळेला आपल्या समोर येऊन मी लोकांपर्यंत आणि महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत दाखवलेलं आहे की पायात शूज घालून ते लोक दिघे साहेबांच्या प्रतिमेसमोर पुष्पहार, पुष्पगुच्छ काय देतात एकमेकांना, आणि या सगळ्या गोष्टी चालल्या। कुठेतरी या गोष्टी थांबल्या पाहिजेत आणि म्हणून आजची पत्रकार परिषद आहे, हा मेसेज उभ्या महाराष्ट्राला आहे, महाराष्ट्राच्या जनतेला आहे, विविध पक्षातल्या कार्यकर्त्यांना आहे की आपण ज्या समाधीस्थळी जातोय तिकडे दिघे साहेबांकडनं एक वेगळी ऊर्जा, वेगळी प्रेरणा घेण्याकरता दिघे साहेबांच्या आनंद मठामध्ये आपण बघितलं असेल की प्रत्येक वेळेला विविध पक्षातील कार्यकर्ते, नेते हे एकत्रित येऊन बसायचे, चर्चा करायची, आणि ती चर्चा फक्त लोकांच्या कल्याणासाठी किंवा या ठाण्याच्या उत्कर्षासाठी आपण काय करताय ह्या करता होती। पण ह्या वेळेला ज्या चर्चा आपल्याला बघायला मिळतात, ज्या पद्धतीचा पक्षप्रवेश होतोय, तो आपला पक्ष वाढवण्याकरता इतर पक्षांमध्ये फोडाफोडीचं राजकारण कसं करता येईल हे आपल्याला दिसून येतं आणि हे अत्यंत दुर्दैव आहे। त्याचबरोबरीने गेल्या अनेक दिवसात ठाणे शहरामध्ये विविध ठिकाणी विविध आमच्या पदाधिकाऱ्यांवरती हल्ले होत आहेत, ज्याच्या बाबतीतले अनेक वेळेला त्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस यंत्रणांपर्यंत दाद मागण्याची प्रयत्न केला। त्याच्यापैकी एक उत्तम उदाहरण म्हणजे सुरेश कलगुडे म्हणून आमचे जे पदाधिकारी आहेत त्या जय महाराष्ट्र नगर, तिथे जाऊन त्यांनी जे अनधिकृत बांधकामाच्या विरुद्ध जो काही आवाज उठवलेला आणि जे काही टीएमसीला लेटर वगैरे दिलेलं, त्याचबरोबर तिथे स्थानिक आमदार बीजेपीचे जे आहेत संजय गायकर साहेब यांनी देखील तिकडे पत्रव्यवहार केलेला। पण त्याच दिवशी रात्री त्या अनधिकृत बांधकाम जेव्हा आम्ही महानगरपालिकेच्या आयुक्तांना भेटलेलो विविध प्रश्न ठाणेकरांचे घेऊन, त्याच्यानंतर म्हणजे त्या मीटिंगमध्ये, त्या कॉन्फरन्समध्ये असं झालं की त्यांनी सांगितलं हे बघा आम्ही जमीनदोस्त केली ही सगळी अनधिकृत बांधकामं, आणि त्याच रात्री ज्या कलगुड्यांनी हा विषय पुढे आणलेला त्यांच्याच गाडीवरती हल्ला झाला, त्यांना शिव्या घालण्यात आल्या, त्याचं रेकॉर्डिंग देखील आपण दाखवलेलं आहे विविध प्रसार माध्यमातून। याचा अर्थ असा आहे की जो ह्या अंधाधुंदी कारभारला हो म्हणेल, त्याला पाठिंबा देईल, तो आपला, आणि जो लोकांच्या न्याय हक्कासाठी उभा राहील तो परका, त्याच्यावरती अन्याय करा, त्याच्यावरती अशा पद्धतीचे भ्याड हल्ले करा किंवा कोणाच्या माध्यमातून तरी हल्ले करा, पण त्याला कुठच्याही पद्धतीचं संरक्षण मिळत नाही। हे आपण ठाण्यामध्ये गेले 3 वर्ष बघत आहोत आणि हे ठाणेकरांचं दुर्दैव आहे। हेच आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवायचं होतं।